वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ. स्वराज्याची शपथ घेतल्यावर त्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्धार केला. यानंतर त्यांनी आपल्या मावळ्यासोबत मिळून अनेक युद्ध लढून स्वराज्य स्थापित केले. रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी वाटा, यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना त्यांच्यासोबत त्यांच्या 12 मावळातील सवंगडी होते. आपल्या भूमीला परकीय जोखडातून मुक्त करण्याची आणि हिंदू संस्कृतीची भगव्या पुनर्चयित करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी शपथ घेतली की आपले स्वतःचे राज्य असेल. आपण आता गुलाम म्हणून जगण्यात नकार देतो. आपण आपले स्वतःचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याच्या महान कार्याला स्वतःला पूर्णपणे समर्पित करतो. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालासुरे, सूर्याजी मालासुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या 12 मावळातील सवंगडी यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सल्तनीपासून स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, ज्यामुळे मराठा साम्राज्याची उत्पत्ती झाली. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांना औपचारिकपणे त्यांच्या राज्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना ही त्यांच्या कारकिर्दीचा एक मूलभूत तत्व होती आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला. त्यांचे स्वराज्याचे स्वप्न स्वातंत्र्य, सुशासन आणि हिंदू संस्कृती आणि परंपराचे संरक्षण यात खोलवर रुजलेले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645 ला रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला हिंदवी स्वराज्य रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब पसरला आहे. वयाच्या केवळ 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मुठभर मावळ्यामध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले.